नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर आजच्या व्हिडिओची अपडेट म्हणजे अशी की तलाठी भरती जो आहे त्या तलाठी भरतीच्या संदर्भात कोर्टाचा राज्य सरकारला एक नोटीस गेलेला आहे आणि 4 हप्त्याच्या आत त्यांनी त्याचा जे उत्तर आहे त्यांना मागितलेले. आता तो नोटीस नेमका कोणता आणि याच्यानंतरची जी प्रोसेस आहे 15 फेब्रुवारीपर्यंत ती प्रोसेस थांबणार आहे की चालणार आहे याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. ठीक आहे, फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे तुमच्याकरता, त्याच्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की नागपूरवरून ही बातमी आहे. तलाठी भरतीतील गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्याच्या याचिकेवर सुनवाई करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला एक नोटीस बजावलेला आहे. त्या नोटिसामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 4 आठवड्याच्या आत राज्य शासन याच्यावरती आपले म्हणणे काय आहे ते सादर करावे असा त्यांनी नोटीस दिलेला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारा दाखल याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनवाई झाली होती. तर या समक्ष सुनवाई झाल्यानंतर या खंडपीठाने जे आहे ते राज्य सरकारला जे आहे नोटीस बजावलेलं आहे. ही पहिली बातमी आहे मित्रांनो. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष तपास पथकामार्फत तलाठी भरती घोटाळ्याचा निष्पक्ष तपास करावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ठीक आहे, तलाठी भरती 4,500पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परीक्षेनंतर 5 जानेवारी रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा दावा परीक्षार्थ्यांनी केला होता. मंगळवारी या याचिकेवर सुनवाई पार पडली. यावेळी दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. ठीक आहे, याच्यानंतर जर महत्त्वाची बातमी अशी की आता जी 15 फरवरी आहे ते 15 फरवरीपर्यंतची जी प्रोसेस आहे ते थांबवणार की नाही थांबवणार याच्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बातमी जाणणार. बघा, न्यायालयाने तलाठी भरतीचे राज्य समन्वयक आणि जमाबंदी आयुक्त आणि महसूल विभागाला नोटीस बजावून 4 आठवड्याच्या आत त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 3 टप्प्यात पार पडली होती. 57 सत्रामध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये तलाठी पदासाठी राज्यभरातून 10,41,713 परीक्षार्थ्यांनी अर्ज सादर केला होता. त्यापैकी 8,64,960 उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली होती. मित्रांनो, दरम्यान परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी सुद्धा केलेला होता. याच्या विरोधात आंदोलनसुद्धा झालेले होते, परंतु त्या आंदोलनाचा कसलाही फरक जो आहे तो गव्हर्नमेंटवर पडलेला नाही. मात्र हे आरोप दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. त्यानुसार निकालही जाहीर करण्यात आला होता. ठीक आहे, आणि आता त्यांची जी भरती प्रक्रिया ते सुद्धा सुरू आहे, ज्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. याच्या चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपाकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केलेली होती. याचिका दाखल करून चौकशीची मागणीसुद्धा जी आहे ती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली होती. न्यायालयाने सरकारला 4 आठवड्याच्या आत याबाबत आपली भूमिका मांडण्याचे सांगितलेले आहे. की मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे तलाठी भरतीच्या संदर्भात आहे. माजी आमदाराची मुलगी एका जिल्ह्यातून 3री टॉपर आहे आणि स्पर्धा परीक्षेचा तिचा काडी मात्रही संबंध नाही अशी हे न्यूज आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्याच्या ट्विटरवर तलाठी भरती निकालावर आरोप करत नवा खुलासा हा केलेला आहे की माजी आमदाराची जी मुलगी आहे ते एका जिल्ह्यातून 3री टॉपर आहे, परंतु तिच्या स्पर्धा परीक्षेचा काही संबंध नाही असा हा आरोप स्पर्धा समन्वय समितीने केलेला आहे. मित्रांनो, ते तुम्हाला लोकसत्ता या पेपरमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. हे लोकसत्ता पेपरचे जे फोटो आहे तुम्हाला दिसत असेल, तर ही माहिती मी तुम्हाला अगोदर सांगितली. आता 15 फेब्रुवारी नंतरचे जे नियुक्तीपत्रक आहे त्याचा काय याच्याबद्दल बातमी जाणून. तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्राची जी तपासणी आहे ती तपासणी सुरू राहणार आहे. राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी गेल्या महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आलेली होती आणि आता त्यांचे जे परीक्षा आहे ते परीक्षेचे कागदपत्राचे तपासणी जी आहे ती सुरू राहणार आहे अशी जी यादी आहे आणि अशी जी बातमी आहे ते त्यांनी प्रसिद्ध बातमी आहे. राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी गेल्या महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, ज्याला
ज्याला मेडिकल टेस्ट आपण म्हणतो ती सुरू झालेली होती. कागदपत्रे चारित्र्य पडताळणी सुरू झालेली होती, म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. ही प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठी पदाची जी आहे ती नियुक्तीपत्रकसुद्धा वाटण्याचे काम सुरू होणार आहे, अशी विभागाकडून. तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून 23 जानेवारी रोजी रात्री उशिरा राज्यातील 23 जिल्ह्यांमधील निवड यादी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या याद्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केलेल्या होत्या. उर्वरित आदिवासी बहुल 13 जिल्ह्यांमधील निवड यादी तयार. याबाबत प्रभारी अप्पर जमावबंदी आयुक्त सरिता नरके म्हणाल्या, वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आदी प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्र पडताळणी उभे आणि समांतर आरक्षण असे 2 भाग केले आहेत, म्हणजे ज्याला आपण व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं म्हणतो. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे असतात. ती कागदपत्र तपासण्यात येत आहेत. परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवारांचा आणखी एक अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा नाही हे ते कन्फर्म करून घेणार आहे आणि हे तपासण्यास येणार आहे. ही प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून केली असून 15 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा निवड तपासणी समितीकडून ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्याच्यानंतर 15 फेब्रुवारीनंतर नियुक्तीपत्रक. तर वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. 15 फेब्रुवारीनंतर नियुक्त्या मिळतील. ज्या जिल्ह्यात 100 किंवा 125च्या आसपास उमेदवारांची तपासणी प्रक्रिया करायची आहे त्या ठिकाणी 10-12 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. 150 ते 200च्या आसपास उमेदवार असलेल्या जिल्ह्यात थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी प्रभारी अपर जमाबंदी आयुक्त नरके यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारची ही बातमी आहे आणि तुमच्याकरता खूप इम्पॉर्टंट अशी बातमी आहे. आणखी काही अपडेट माहिती राहिली तर मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी ही अपडेट होती मित्रांनो. आणि आणखी काही नवीन अपडेट माझ्यापर्यंत पोहोचली तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळावी, याच्याकरता तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.